पैठण तालुक्यातील मौजे नवगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी। पैठण तालुक्यातील मौजे नवगाव येथे आज सकाळी 10 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सर्वधर्मीय युवकांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली। शब्दांचा योद्धा, अन्यायाविरुद्ध लढणारा क्रांतिकारी, ज्यांनी आपल्या लेखणीतून शोषित, पीडित आणि कष्टकरी जनतेचा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला, ज्यांच्या शाहिरीने अन्यायाच्या सिंहासनाला प्रश्न विचारले, ज्यांच्या साहित्याने लाखो वंचितांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली, अशा लोकशाहीर, समाजसुधारक, क्रांतिकारी लेखक अण्णाभाऊ साठे यांना ग्रामपंचायत कार्यालयात जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। तलवारीपेक्षा लेखणी मोठी असते आणि जनतेच्या वेदनांना शब्द देणारा लेखक कधीच मरत नाही, अशा शब्दात सर्वांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले। या प्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण यांच्या हस्ते श्री अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस नारळ फोडून हार अर्पण करण्यात आला। यावेळी अव्वल दर्जा या साप्ताहिकचे संपादक श्री शरद धनंतोले, सामाजिक कार्यकर्ते श्री लहू गवळी, प्रशांत डोके, तात्यासाहेब पाचे, श्री कडू गवळी, सागर शर्मा, विलास गवळी, विजय गवळी, कलिंदर हकीम पठाण, तालेब पठाण, फारूक मौलाना, इब्राहिम पठाण, शोएब मौलाना, सेवक गवळी, प्रवीण गवळी, कचरू गवळी, श्याम गवळी, विकास गवळी, दीपक गवळी, गणेश गवळी, सुनील गवळी, नंदू गवळी, राम गवळी, कृष्णा घोडेराव व अनेक सर्वधर्मीय प्रेमी उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते श्री लहू गवळी यांनी या कामी पुढाकार घेतला। प्रतिनिधी कैसर पठाण, बुलंद आवाज, नवगाव।